हे जे मागं दिसत आहे ते आहे माझं ऑफिस. आता आतमधून तर तुम्हाला नाही दाखवू शकत, पण हा खूप मोठा बिझनेस स्पेस आहे आणि या स्पेसमध्ये खूप साऱ्या टॉपच्या कंपन्या आणि त्यांचे ऑफिसेस आहेत. आता तुम्ही बाकी शहरांमध्ये सुद्धा बघितलं असेल, व्यवस्थित गार्डन्स वगैरे राहतात, रस्त्याची व्यवस्थित बांधणी केलेली असते, त्यामध्ये झाडं व्यवस्थितरित्या लावलेले असतात. हे जे फ्लोअर स्पेस असते हे मॅनेज केलेलं असते, ग्रास जे आहे ती मॅनेज केलेली असते, कोणतं झाड पाहिजे, कोणतं प्लांट कुठं पाहिजे हे व्यवस्थित मॅनेज केलेलं असते. तर यामध्ये करिअर कसं बनतं, यामध्ये फक्त माली लोकच काम नाही करत, तर त्यामध्ये गार्डन टेक्निशियन्स असतात, लँडस्केप डिझायनर्स असतात, हॉर्टिकल्चर एक्सपर्ट असतात आणि ग्रीन स्पेस मॅनेजमेंट टीम हे सगळे प्रोजेक्ट्स वगैरे आणखी हे छोटे छोटे कामं हँडल करत असते. शहरं आणि कंपन्या हे जे ग्रीन स्पेसेस असतात हे मॅनेज करण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. एअरपोर्ट्स वगैरे झाले, कॉर्पोरेट स्पेसेस वगैरे झाले, सोसायटीज वगैरे, रस्ते, आणखी मोठमोठे ठिकाणं, या सर्वमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध राहतात आणि पगारसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळतो. जर्मनी, नेदरलँड आणखी युरोपियन देशांमध्ये हॉर्टिकल्चर, लँडस्केप मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट यामध्ये वोकेशनल ट्रेनिंग किंवा डिग्री प्रोग्राम सुद्धा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला नेचर, डिझाईन, आउटडोर वर्क किंवा गार्डनिंग अशा गोष्टी आवडत असतील तर ट्रॅडिशनल IT किंवा ऑफिस जे जॉब्स आहेत त्याच्याऐवजी हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय राहू शकतो. मला याबद्दल आणखी डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल आणि क्लिअर पाथवे हवा असेल तर कमेंटमध्ये ग्रीन टाईप करा. मी जी फाईल बनवलेली आहे ती फाईल तुम्हाला शेअर करेल. धन्यवाद.